आज आहे गुरुवार आणि माझी चालली आहे तर सकाळची पूजा करायची आणि मला असतो दत्त महाराजांचा उपवास, त्यामुळे छान अशी पूजा करून घेतली. त्यानंतर घरातली सगळी कामं आवरली आणि ही गावाकडून आणलेले केशर आंबे तर माझा भाऊ आला आहे तर त्यांनी आणली होती आणि एवढे गोड आहेत ना, खरंच रानातले खूप छान आहेत. त्यानंतर आज जायचं होतं मला नारायणपूरला. गुरुवार असला किंवा पौर्णिमेला मी कधी वेळ भेटेन तेव्हा नारायणपूरला जात असते आणि तिथे गेल्यावर खरंच खूप छान वाटते. तर आमच्या गुड्डूची अशीच मस्ती चालू असती आणि त्याला बाहेर आलं की लगेच वस्त्रवाडी मिसळमध्ये थांबायचंच असतं. चहा घेतला आणि त्याला इथं आलं की त्या सूरजदादाला आणि त्यांना भेटायचंच असतं. त्यानंतर त्यांनी अक्षयदादासोबत फोटो काढले आणि छान आता आमचा पुढचा प्रवासही चालू झाला. आणि आता काही महिन्यापासून ना एवढी नारायणपूरला गुरुवारी पण गर्दी असायची, पहिली इतकी नसायची, पण आता खूप गर्दी होते आणि लाईनिंगनीच दर्शन हे घ्यावं लागतं. दर्शन घेतलं, खूप वेळ मंदिरामध्ये हे असं बसलं आणि इथं आलं ना सगळं टेन्शन थकवा दूर होतं आणि मनाला एकदम शांती भेटते. आणि इथं मला तर नेहमीच यावं वाटतं आणि मी येते ही वेळ काढून. त्यानंतर ही छोटी छोटी शॉपिंग मुलांचं चाललं होतं करायचं. आणि हा आहे माझा भाऊ आणि एवढी छान अशी ह्यांनी पर्स घेतली होती आणि आमचा गुड्डू आला होता यांना घेऊन नारायणपूरला ह्या खेळणे घेण्यासाठी. त्यानंतर थोडं पुढं आलं, भजे घेऊन आले होते. तर असं निवांत माळरानाला बसलो थोड्या वेळ गप्पा मारत आणि सनसेट झाला होता म्हणून छान वाटलं. भजे खाल्ले. त्यानंतर नेताने मस्त असं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर संध्याकाळी इथं पुण्यातला एवढा नजारा रात्रीचा भारी वाटतो डोंगरावरून येताना, खरंच खूप छान वाटतं. आणि माझा भाऊ आला आहे, त्याला घ्यायचा होता मोबाईल. तर आम्ही इथं क्रोमाच्या शोरूममध्ये आलो होतो आणि एवढे मोबाईल पाहितले. त्यानंतर आम्हाला आवडला होता हा ओप्पोचा मोबाईल, तर हा छान होता. तर हाच आम्ही फायनली सिलेक्ट केला आणि मोबाईल घेतला आणि मला तर खूप आवडला. तर त्याला मोबाईल घ्यायचा होता तर त्याने हा चॉईस केला होता. तर त्याला कोणताही घे म्हटलं होतं पण त्याने हाच घेतला. त्यानंतर माझं चालू होतं संध्याकाळी सेटिंग मोबाईलची करायचं.